शिवसेना च्या बद्दल आता मी काही भूमिका मांडणार नाही, कारण की जे झालं ते वाईट झालं. भाजपला महाराष्ट्रामध्ये सत्तेपासून दूर करण्यासाठी त्यावेळेस स्वतः उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब आमच्या नेत्या सोनिया गांधीकडे गेल्यात. पण आता भाजपलाच अगर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मदत करत असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे आता त्याच्यावर मला प्रतिक्रिया कुठली द्यायचं असं वाटत नाही. अपघाती निधनाने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जो मृत्यू झालेला आहे तो महाराष्ट्रालाच आलोणारा झालेला आहे. आणि म्हणून आम्ही आज BSC मध्ये आग्रह धरला की शोक प्रस्तावाला त्या दिवशी फक्त कुठलंही कामकाज न घेता अजितदादाच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्याशी जे संबंधात जे लोक आली आणि त्यांच्याबद्दलची भूमिका या सभागृहात मांडण्यासाठी तो पूर्ण दिवस त्याच्यामध्ये द्यावा अशी विनंती केली. माननीय अध्यक्षांनी ते मान्य केली. पण एक गोष्टीचं दुःख होते आहे की जेव्हाचं फडणवीसाचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हापासून बजेट अधिवेशन असतील की सगळे अधिवेशन असतील त्याचं कामकाज कमी कमी होत जाताना आपण पाहतोय. महाविकास आघाडीचं सरकार आलं तो काळ कोरोनाचा होता आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये नरेंद्र मोदीजी जे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनीच काही गाईडलाईन त्या काळामध्ये दिल्यात आणि त्या आधारावर विधानसभेचं कामकाज त्यावेळेस सुरू होतं आणि ते फार अल्प कालावधीत राहायचं. आणि तोच उदाहरण देऊन माननीय मुख्यमंत्री ते मागच्या अधिवेशनाची चर्चा करतात. पण अशी टिंगलबाजी करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न विधिमंडळाच्या माध्यमातून सोडवले जावेत ही महाराष्ट्राच्या जनतेची मनापासून इच्छा असते. पण विधिमंडळाचं कामकाज कमी करून महाराष्ट्राच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्याचं सरकार जाणीवबुजून करताना आम्ही पाहतोय. त्यामुळे मला असं वाटतं की आता दर गुरुवारी कामकाज समितीची मीटिंग व्हावी अशी आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडली आणि माननीय अध्यक्षांनी ते मान्य केलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे. आमचं म्हणणं आहे की हे अधिवेशन बजेट अधिवेशन आहे, कमीत कमी 2 महिने तरी हे चालावं अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. बघा या सगळ्या विषयावर आम्ही नजर ठेवून होतो. शिवसेना च्या बद्दल आता मी काही भूमिका मांडणार नाही, कारण की जे झालं ते वाईट झालं. भाजपला महाराष्ट्रामध्ये सत्तेपासून दूर करण्यासाठी त्यावेळेस स्वतः उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब आमच्या नेत्या सोनिया गांधीकडे गेल्यात आणि त्यावेळेस महाविकास आघाडीची पहिल्यांदा निर्मिती झाली. पण आता भाजपलाच अगर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मदत करत असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे आता त्याच्यावर मला प्रतिक्रिया कुठली द्यायचं असं वाटत नाही. अलायन्स हा विषय जो असतो हे काही परमानंट एग्रीमेंट नसतो. आपल्याला माहिती असेल की भारतीय जनता पार्टी बरोबर देशपातळीवर अनेक पक्ष जोडले गेले होते. पण आज आपण पाहतोय की अनेक पक्ष त्यांच्याबरोबर नाही आणि त्याच्यामुळे एनडीएची जी हालत आपण पाहतोय त्या एनडीएच्या हालत्या काँग्रेस पक्ष तर आम्ही सगळ्यांना घेऊन चालण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली. भाजप तर ते मोठे झाले पाहिजे आणि त्यांच्या सोबती संपले पाहिजेत अशा पद्धतीचं काम भाजपचं असते. त्यामुळे मला महाविकास आघाडीच्या बद्दलची चिंता करण्यापेक्षा भाजपचं जे कृत्य आहे ते याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं. बघा याचा निर्णय हायकमांड घेईल आणि हायकमांड
जी काही भूमिका घेईल ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे.